लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नाशिकच्या त्र्यंबक रोड येथील आदिवासी विकास भवनावर गुरुवारी वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली दलित आणि आदिवासी समाजाच्या हक्काच्या निधी संदर्भात जोरदार आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते, स्थानिक आदिवासी बांधव आणि युवा कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग दिसून आला। या आंदोलनामागे आदिवासी आणि दलित समाजासाठी मंजूर केलेल्या शासकीय निधीच्या अपुऱ्या वापराची आणि अपहाराची तक्रार होती। वंचित बहुजन आघाडीने या प्रकाराला सरकारचा संवेदनाहीन आणि अनुत्तरदायी चेहरा ठरवत तीव्र शब्दात निषेध केला। आंदोलनातील प्रमुख मागण्या: निधीचा अपहार थांबवा, आदिवासी आणि दलितांसाठी मंजूर निधीचा योग्य वापर व्हावा, योजना प्रभावीपणे राबवा, शासकीय योजना स्थानिक पातळीवर प्रभावीपणे अंमलात याव्यात, मूलभूत सुविधा पुरवा, दुर्गम भागातील शैक्षणिक आणि आरोग्य सुविधा तात्काळ सुरू कराव्यात, भ्रष्टाचार विरोधी कारवाई, विकास प्रकल्पातील भ्रष्टाचार थांबवून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या। या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर, डॉक्टर अभिजित कांबळे, पिंकी शेख, राज्य उपाध्यक्ष अरुण जाधव, उत्तर महाराष्ट्राचे वामनराव गायकवाड, एकलव्य आदिवासी आघाडी प्रदेशाध्यक्ष अनिल जाधव, प्रदेश कार्याध्यक्ष एकलव्य आघाडी संजय जी बर्डे, प्रदेश संघटक विठ्ठल माळी, वंचितच्या महिला जिल्हाध्यक्ष उर्मिला गायकवाड, महानगर प्रमुख अविनाश शिंदे, जिल्हाध्यक्ष दामोदर पगारे, शहराध्यक्ष रवी पगारे, जीतरत्न पटाईत आणि इतर स्थानिक नेत्यांनी स्पष्ट इशारा दिला की जर लवकरात लवकर निधी वितरित झाला नाही तर हा लढा अधिक तीव्र केला जाईल। तर महाराष्ट्रामध्ये आणि फक्त महाराष्ट्रामध्ये नाही तर इतर राज्यामध्ये सुद्धा आणि केंद्रामध्ये सुद्धा SC आणि STचा जो फंड आहे तो इतर कामांसाठी वळवला जातो। आपल्याला महाराष्ट्रामध्ये ही माहिती आहे की तो फंड हा लाडकी बहीण योजनेसाठी फिरवला जातो आणि वंचित बहुजन आघाडीचा, एकलव्य आघाडीचा या फंडच्या चोराचोरीसाठी फिरवण्याचा आम्ही निषेध करतो। आणि आमचं एवढंच सोपं म्हणणं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानामध्ये जे आदिवासी आहेत, दलित आहेत, बहुजन आहेत किंवा ज्यांना आपण वंचित म्हणतो त्या सगळ्यांच्या विकासासाठी आणि सुधारासाठी वेगवेगळ्या योजना केल्या होत्या, कायदे केले होते आणि त्या कायदे आणि योजना जरच चालतील तर त्यांना फंड पुरवलं जाईल। पण यांना दलित आदिवासींचा विकास नको आहे म्हणून यांनी सर्रास SC STचा फंड चोरायचा प्रयत्न केला आणि त्याच्या विरुद्ध हा आम्ही मोर्चा काढला। आणि परत एकदा मी महत्त्वाचा मुद्दा सांगतो की इकडे सगळे आपल्याला चोरायला बसले, दुबडायला बसले। जर आपल्याला आपला फंड, जर आपल्याला आपली विकास कामं आणि जर आपल्याला आपल्यासाठी बाबासाहेबांनी संविधानामध्ये ज्या विकासाच्या तरतुदी केल्या होत्या त्या वाचवायच्या असतील तर आपल्या सर्वांसमोर एकच पर्याय, तो काय कोणी सांगू शकेल? तो म्हणजे सगळे चोर लबाड हाकला आणि सत्तेमध्ये दलित, बहुजन, आदिवासी आणि तमाम वंचित बसवा आणि सगळा फंड बरोबर थांबला जाईल। हे तुम्हाला आत्ता सांगतो, एवढंच म्हणून मी सांगतो। जय भीम, जय बिरसा मुंडा। आदिवासी विभागाच्या माध्यमातून हा सरकारचा पैसा या सरकारने लाडकी बहीण योजनेकडे वळवला आहे। आमचा लाडकी बहीण योजनेला विरोध नाही, हे सरकारनं कान खोलून ऐकून घ्यावं। आमचा विरोध आहे जो आमच्या हक्काचा पैसा आहे, जो या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्याच्या माध्यमातून दिलाय, त्या पैसा पळवण्याला आमचा विरोध आहे। या देशामध्ये आपण पाहिलं असेल की अजित पवारांवर 72,000 कोटी रुपयाचा जलसिंचनाचा घोटाळ्याचा आरोप आहे आणि हे आरोप करणारे देवेंद्र फडणवीस होते। आज सत्तेसाठी त्यांचं साठलोटं झालं, सत्तेसाठी आज अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस एकत्र बसलेत। परंतु त्या 72,000 कोटी रुपयाच्या जलसिंचनाचं काय झालं याचं उत्तर देणारं हे सरकार नाही, हे नालायक सरकार आहे। त्याचा जाब विचारण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलो। आमच्या हातातलं नको, तुमच्याकडे खूप निधी पडलेला आहे, तो निधी का देत नाही? तुम्हाला SC STचाच का बरं पाहिजे? म्हणजेच तेव्हापासून काँग्रेस सरकारला SC STचा वाद होता आणि आता या फडणवीस सरकारला सुद्धा आपला वाद आहे, आपला विकास झाला नाही पाहिजे अशी एकंदरीत मत यांचं असं आहे, हे या निदर्शनातून दिसून येतं। म्हणून आपल्या माध्यमातून मी या सरकारला आवाहन करतो, जो काही आमचा निधी तुम्ही त्या साईडला वर्ग करत असाल तो त्वरित परत करावा व तो सर्व निधी SC STच्या समाज कल्याणासाठी, SC STच्या कल्याणासाठी वापरावा अशी विनंती। आंदोलनात हक्काचा निधी आम्हाला द्या, झोपलेल्यांना जागं करा, दलित आदिवासी एकत्र येतील, अन्यायाला उत्तर देतील अशा घोषवाक्यांनी परिसर दणाणून गेला होता।
यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने कडेकोट पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. मात्र संपूर्ण आंदोलन शांततामय शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. आंदोलकांनी आपले निवेदन अधिकृतपणे सादर केले. यावेळी वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केले आहे की येत्या आठवड्यात जर मागण्या पूर्ण न झाल्या तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन आणि मुख्यमंत्र्यांना थेट निवेदन देण्याची मोहीम राबवण्यात येईल. आंदोलनामध्ये दीपचंद दोंदे, विश्वनाथ भालेराव, विनय कटारे, महेश भोसले, राजीव गोतीस, साहेबराव शिंदे, भरत बुकाने, दिलीप लिंगायत, विशाल पाडमुख, सुनील साळवे, दीपक भंडारी, मिलिंद सावंत, कल्याण खरात, मिहिर गजबे, दीपक पगारे, विकी बाबळे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.